नमस्कार मंडळी, चला करूयात ना बेसनची बर्फी. बघा इथे 2 चमचे तूप मी वितळवलेलं आहे. त्यात घातलेलं आहे 2 वाटी बेसनचं पीठ आणि हे मस्तपैकी असं भाजायचं आहे. आणि हे भाजलं की सुकं झालं की यात अजून 2 चमचे वरनं तूप सोडायचं आहे. यात एकदम तूप टाकायचं नाही, हळूहळू टाकायचं आहे. हळूहळू टाकल्यानंतर काय होतं, आपलं जे बेसनचं पीठ आहे ते व्यवस्थित भाजलं जातं. बघा दाखवल्याप्रमाणे. आणि नंतर हे हळूहळू तूप सोडायला लागतं. जसं भाजलं ना, जसं सुक्कं होईल तसं हे मस्तपैकी भाजलं जातं आणि नंतर हे तूप सोडतं. हे बघा तुम्ही बघू शकताय, मस्त असं तूप सोडलेलं आहे. आता ह्याच्यात मी थोडंसं दूध ओतणार आहे. थोडंसं म्हणजे किती, 1 कप दूध आपल्याला ह्याच्यात ओतायचं आहे. दूध ओतल्याने काय होतं, बेसन की नाही आपल्या टाळ्याला चिटकत नाही आणि ह्याला मस्त असा गऱ्यागत टेक्स्चर येतो. मस्त लागतं ते खाताना, तोंडात सहजपणे विरघळतं. दात नसलेलेही खाऊ शकतात, दात असलेलेही खाऊ शकतात. अप्रतिम अशी बर्फी लागते. बघू शकता. आता मी इथे पाक करायला ठेवलेला आहे. इथं मी घेतलेली आहे 1.5 वाटी साखर आणि बरोबर पाणी ओतलेलं आहे. बघू शकताय, साखर भिजेल एवढंच पाणी ओतायचं आहे. मस्त. आणि एकच उकळी आणून द्यायची आहे. इलायची पावडर टाकलेली आहे मी यात, बघू शकताय. आणि मस्त अशी उकळी येऊन दिलेली आहे आणि गॅस स्लो केलेला आहे आणि अजून एक उकळी काढलेली आहे. याला आपल्याला तारेचा पाक वगैरे करायचा नाही, नुसती उकळी आणायची आहे. बघू शकता. आता हे बेसन आपलं भाजलेलं आहे, त्यात हे गरम गरम पाक वतायचा आहे. आणि टेन्शन घेऊ नका, ढिकळा झालेत ना, होऊ देत. जसं हे पूर्ण आटायला लागेल ना, तसं हे स्मूथ आणि मस्त असं रवाळ टेक्स्चर येतं ह्याला. बघू शकताय दाखवल्याप्रमाणे. आता ह्याला मस्तपैकी आपल्याला पाणी जोपर्यंत आटत नाही यातलं, तोपर्यंत आपल्याला हलवायचं आहे. त्याने काय होतं, बर्फी एकदम मऊसूत होते दाखवल्याप्रमाणे. बघू, माझं आता हे बेसन तयार झालेलं आहे व्यवस्थित आणि ताटाला मी तूप लावत आहे आणि हे मिश्रण यात ओतत आहे आणि मस्तपैकी उलताण्याने पूर्ण असं थापून घेत आहे आणि थोडं थंड झालं की हाताने थापत आहे. आणि तुम्ही ह्याच्यावर काहीही लावू शकता, बदाम, काजू, तुम्हाला जे लावायचं आहे ते. मी काही लावत नाही, कारण की मुलं काय करतात, खाताना ते काढून टाकतात, त्यामुळे. आता बघा थोडंसं थंड झालेलं आहे, जास्त थंड करायचं नाही, थोडंसं थंड झालेलं आहे. ताट अजून गरमच आहे. तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, याला असे जसा आकार द्यायचा आहे तसा आकार देऊन घ्यायचा आहे. मी देत आहे तसा. आणि आपली बर्फी आणि थोडंसं आता पंख्याखाली ठेवून द्यायचं आहे. बघा मस्त ना, छान अशी बर्फी तयार आहे. मग बघताय काय, नक्की ट्राय करा, मस्त लागते ही. आणि माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. थँक्यू. मस्त ना.